नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दिवाळी, त्यामुळे माझ्या सहपरिवाराकडून तुम्हाला दीपावलीच्या पहिल्यांदा हार्दिक 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 शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आलो आहोत दिवाळी साजरी करायला बदलापूरमध्ये, आदिवासी पाड्यामध्ये. तर आता आलो आहे परेशच्या घरी. परेशच्या घरातून निघालो आहे. रमेश त्याची 4 व्हीलर घेऊन येतो आहे. काल परेश आला होता बदलापूरला, त्याने सर्व सामान घेतलं आहे, रमेशच्या घरी ठेवलं होतं. तर रमेश आता गाडी घेऊन येतो आहे. आता परेशच्या घरून आम्ही चालत चाललो आहे. माझ्यासोबत ओम पण आहे. ओम पण आलाय गावावरनं, दिवाळीची सुट्टी लागली त्याला. आणि भाऊ आहे, भाऊ परेश. आणि गावावरनं एक माझा मित्र आला आहे, तो खास फक्त दिवाळी वाटप करण्यासाठीच गावावरनं आला आहे 1 दिवसासाठी. तो संध्याकाळी परत रिटर्न जाणार आहे. खास करून तर मला आश्चर्य वाटतं की ते सातारहून इथे फक्त दिवाळी वाटप करण्यासाठी आलेत 1 दिवसासाठीच. तर त्याचा मला पहिल्यांदा आनंद झाला आहे. आता बदलापूरमधला किल्ला एक बघा. इथं किल्ला बदलापूरमध्ये आहे ना, किल्ल्याची स्पर्धा लागलेली असते, तेव्हा किल्ला अर्धवटच झाला आहे मला वाटतं. आणि हे जे कंपाऊंड बनवलं आहे, मला वाटतं हा सिंधुदुर्ग किल्ला बनवायचा प्रयत्न चालला असेल. अर्धवटच काम झालं आहे. आणि हा विटा लावले, त्याच्यामध्ये मला वाटतं पाणी सोडणार असतील. तर अर्धवटच काम झालं आहे, अजून काम चालू आहे. तर इथे अशा स्पर्धा चालू आहेत. पारितोषिक, पहिलं पारितोषिक काहीतरी 5,000 आहे बक्षीस. तर आता रमेशची वाट बघतोय. अजून आम्हाला समोसे घ्यायचे आहेत, समोसे पिकअप करायचे आहेत. समोसे घेऊन अजून फ्रुटी बिटी घेतलं आहे थोडंसं. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी थंडी चालू होते, त्यामुळे आम्ही ब्लँकेट घेतलेत. आणि आपलं बजेट थोडासा कमी असल्यामुळे आपण ह्यावेळेस एकच वाडी करणार आहे, जास्त वाडी करणार नाही आहोत. अरे कसे बसणार आता? बसूया. एक सीट घेतली का? बस समोसे घ्यायचे. फुल पॅक केलीस रे माझ्या गाडी तू. चल बस, मागं पुढे बस. त्याला घे मांडीवर. काय करायचंय? रेडी आहेत का बघ ना, रेडी आहेत का बघ. आधी खाऊन घेऊ दे मला. ये बाई, भूक लागली. तू काय घेतलं? फटाके. पोटभर वडापाव खाल्लाय आणि आता चाललोय आदिवासी पाड्यामध्ये. आता जाता जाता ताईंना पिकअप करायचं आहे. ताईंना घेऊया आणि ताई ज्या आदिवासी पाड्यात घेऊन जातील. ताई नाही येणार रे. अरे बाप रे. सचिन दाखवल. सचिन आहे आपल्यासोबत, सचिनला घेऊन चाललोय. ताई तर येणार नाहीत, ताई काही कामात बिझी असतील, त्यामुळे ह्यावेळेस ताई तर नाही येत. पण सचिन घेऊन चाललाय. सचिन बरोबर भाऊ गेलाय माझा पुढे. काय पडली का? कोणती पडली ते मागाशी? घे सगळे सामान. बांधले नाहीत. ते प्लेटी घे. बूट काढ नाही तो साईडला. शाळेमध्ये सर्व सामान आता काढून घेऊन जातो. बॉक्स पंती पडलेत का खाली? पंती बहुतेक खाली पडलेत. यावेळेस थोडा क्वालिटी चांगली भेटली. मस्त आहे ते क्वालिटी, चांगली क्वालिटी भेटली यावेळेस. ब्लँकेट चांगले. प्लेट आणि हे देऊया पोरांना. केक, मँगो. सेटअप घे ना लावून, टेबल नाही.
ईश्वरा सर्वांना दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. नमस्कार सर्वांना आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा हा काही ग्रुप आहे. आम्ही सगळे हा माझा मोठा भाऊ आहे आणि भावाचे सगळे ऑफिसमधले कलिग्स आहेत. एक गावावरून आमचे मित्र आलेले आहेत खास दिवाळी वाटपासाठी. आम्ही गेली 8 ते 9 वर्ष झालं बदलापूरमध्ये वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळी आणि जूनमध्ये लहान मुलांना शैक्षणिक साहित्याने छत्र्यांचं वाटप करत असतो आणि दिवाळीमध्ये मिठाई आणि चादरींचं आम्ही वाटप करत असतो. तर यावर्षी आम्ही तुमचं गाव निवडलेलं आहे. तर आम्ही काही तुमच्यासाठी वस्तू घेऊन आलेलो आहोत. ते तत्पूर्वी आम्ही आमची ओळख करून देतो. माझं नाव रुपेश शोभा, राहायला परेलला आहे आणि एका सामाजिक आहे. माझं नाव सचिन मिसाळ. मी गावच्या ग्रुपमध्ये 3-4 वर्ष झाले काम करतोय आणि मी ॲडव्होकेटमध्ये काम करतो. नमस्कार, माझं नाव अजय देशमुख. गावावरून आलेलं आहे. आपल्याला राहुल इंग्रज सरांचे व्हिडिओ बघितले. मला असं वाटतं की आपल्याला ते कोणासाठी काहीतरी केले पाहिजे. आमची जशी दिवाळी आहे तशी तुमची झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही पण तुमच्यासाठी छोटासा खाऊ घेऊन आलो. एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे काय तर तुमची हात जे असे आहेत ते उद्या तुम्ही पण शिक्षण घेऊन चांगले शिक्षण करून चांगल्या नोकरीला लागून तुम्ही कोणाची तरी मदत कराल ही अपेक्षा आहे. म्हणजे आम्ही पण काही एवढे श्रीमंत किंवा जास्त हे नाही आहेत, मिडल क्लास फॅमिलीमधून आहोत. जसा हा बोलला 10 रुपये कमवत असू तर त्यातले 1 किंवा 2 रुपये बाजूला काढतो. आज तुम्ही पण त्या परिस्थितीतून बाहेर याल, चांगली नोकरी लागेल, त्यासाठी चांगले शिक्षण घेणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगलं शिक्षण मिळालं तर चांगली नोकरी नक्कीच मिळणार आहे आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही नोकरी कराल तेव्हा नक्कीच तुमच्या पगारातून देखील तुम्ही 1 किंवा 2 रुपये बाजूला काढून तुमच्यासारख्या इतरांना मदतीचा हात तुम्ही पुढे कराल. ठीक आहे, आता लिस्ट आहे आपल्याकडे. नावं घेऊ तसे. जर पालक असतील तर पालक पुढे येतील, पालक नसतील तर त्यांच्या घरातून जी कोणी लहान मुलं असतील तर ते पुढे येतील. लहान मुलांसाठी खाऊ आणि फटाके आहेत. ते आपण खाऊ झाल्यानंतर आपण बाहेर फटाके उडवणार आहोत. त्यामुळे लहान पोरांनी लगेच खाऊन झाल्यावर जाऊ नका. ठीक आहे, सुरुवात करूयात. ब्लँकेट वाटून झालेच आता लाडू समोसा वाटायचं चाललंय. बाकी सगळे बसलेत पाठीमागे. ते बाकी सगळे शेतात चाललेत. तर माणसं गेले शेतामध्ये. फ्रुटी लहान पोरं राहिलेत तर त्यांना आता आपण समोसा नाश्ता जो आणलाय तो वाटूया आणि नंतर फटाके फोडायचे. बाहेर जागा चांगली मस्त आहे, दिसते का नाही? हां, तर बाहेर पटांगण आहे, मस्त आहे. तर आपण नंतर फटाके फोडूया. आता त्यांना पहिल्यांदा नाश्ता वाटून देऊया.
तिथं काही आमच्या वाडीमध्ये आले तेव्हापासूनच आमचे दादाला आमच्या वाडीमध्ये यायला लागले. आणि ताईने आमच्यासाठी आमच्या वाडीमध्ये आल्यापासून खूप काय केले. आमच्या वाडीमध्ये घरं दिली, शौचालय दिले आणि जेवढं त्यांच्यामध्ये होते अशा नवीन नवीन लोकांना ताई सांगतात की ते आपल्याची वाडी आहे, तिथे त्या लोकांपर्यंत कुणीच जात नाही. आणि आता म्हणजे दिवाळीला तुम्ही लोक आले ना पहिले आपली हा हा, आणि तो एक्स्ट्रा सेट आहे तुमच्याकडे ठेवून द्या. हा अरे काय आहे तुला पाडलंच नाही आणि स्वतः वाढवलं नको लागेल अंगावर नको. चंदन 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 शर्ट भाजलेलं माहितीये का? वाट लावली तेजस्वी. असं ना फुकट जातं ते बघ. मोठा फटाका फोडला मी. तू आता फुलभाज्या थोडं म्हणजे फुलभाज्या लावायला आम्ही आतमध्ये चाललोय. झाडांमध्ये आवक जास्त आहे. तुम्हाला माझी बोललो होतो ना काय काय बेट थोडी आहे काय तिथे चाललोय. लवंगी सारखे आवाज आहे रे ती. ही अशी सगळी शेणाची घरच काड्यांची. दिवाळी सेलिब्रेशन करून झाले. सगळ्यांना वाटप झालं होतं. सर्वांना दिवाळी वाटप केली आणि सर्व लहान पोरांना घेऊन आलो होतो इथं फटाके वाजवण्यासाठी. तर फटाके पण वाजवून झाले. आता बागेतून बाहेर पडतोय आणि आता चाललोय. वाजलेत 12 वाजलेत. आता सर्वांना भूक लागलेत. तर आता डायरेक्ट चाललोय बदलापूरमध्ये आलोय म्हटल्यावर निळखंड मिसळ खायची थोडी सोडणार आहे. आता थेट जाणार आहे निळखंड मिसळ खायला. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. चला जर तुम्हाला खरंच मदत करायची इच्छा असेल आणि जर तुम्हाला मदत करायची असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा. आपण सर्वजण मिळून आदिवासी लोकांना मदत करूया. माझी दिवाळी सेलिब्रेशन तुम्हाला कशी वाटते हे नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा भरभरून. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता अजित दादा आले होते आपले गावावरनं मुंबईला खास ह्या दिवाळी सेलिब्रेशन करण्यासाठी. तर थोडीशी त्यांची एक मुलाखत घेऊया की त्यांना आपल्यासोबत दिवाळी सेलिब्रेशन करून हा मी आता येतो. तर अजित दादा आपले गावावरून आले होते, माझ्याच गावचे आहेत. तर ते खास दिवाळी सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईत आले होते. तर तुम्हाला ही दिवाळी सेलिब्रेशन कसं वाटलं की जे मी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे करत येत असतो. यांनी आपला व्हिडिओ बघितला होता आणि हे मला कॉन्टॅक्ट केला होता आणि ते डायरेक्ट एका दिवसासाठी फक्त दिवाळी ह्या लोकांबरोबर साजरी करण्यासाठी आले होते. तर त्यांना आता विचारूया की तुम्हाला आमच्यासोबत दिवाळी सेलिब्रेशन करून कसं वाटलं.
एक नंबर. दिवाळी म्हणजे माझे आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट दिवाळी झालेली आहे. कारण तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला पण हे सामाजिक कार्य करण्याची खूप दिवसापासून आवड आहे आणि मी करत येते. पण भरपूर दिवस झाला असं नवीन ठिकाणी किंवा आदिवासी भागामध्ये जायची तुमच्यामुळे मला संधी भेटली आणि इथं आल्यानंतर खरंच एवढं छान वाटलं. कारण एवढे इथं लहान लहान मुलं किंवा त्यांच्या आई वडील एवढ्या कष्टानं इथं राहतात. कारण त्यांना दिवाळी म्हणजे एवढे उत्कर्ष किंवा आनंद ह्या पद्धतीनं माहीत नसतो. तर त्याच्यामुळं जसं आपण गावाकडं करतो त्या पद्धतीनं ह्यांची पण दिवाळी झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी गावावरून खास राहुल सरांमुळे इथं आलो आणि एवढं छान वाटलं. इथली मुलं किंवा इथलं राहणीमान त्यांचं एवढं छान आहे. पण त्यांना इथपर्यंत दिवाळी पोचली पाहिजे, दिवाळीचा आनंद समजला पाहिजे. त्याच्यासाठी मी स्वतः गावावरून आलो. राहुल सरांमुळे मला हा आनंद भेटला, त्याच्यामुळे मी त्यांचेही आभारी आहे. आणि इथलं वातावरण बघितलं, एवढं छान वातावरण आहे. शहरापासून लांब आणि एवढं सुंदर वातावरण, खूप छान वाटलं. पुन्हा आता परत एकदा नक्की येणार. तुम्ही फक्त आवाज द्या, मला वेळ असल्यावर 100% येणार.